रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपणा सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. पंढरीची वारी हा वारी विशेष कार्यक्रम रोज आपणाला घरी बसल्या आनंद देण्यासाठी प्रत्येक अभंगावर विवेचन करणार आहे. म्हणजे कीर्तनोपयोगी विवेचन असेल, श्रवणाचा तर आनंद मिळेलच मिळेल, पण संगीताचा बाज जास्त न चढवता त्याचा जो अर्थ आहे तो तुमच्या गळे उतरवण्यासाठी प्रत्यक्ष अर्थाचं विवेचन असणार आहे. कारण अर्थ महत्त्वाचा आहे. अर्थामध्येच परमार्थ असतो आणि तो परमार्थ नीट समजावा म्हणून आपण अभंगाचं विवरण करत असतो. त्यालाच कीर्तनी निरूपण असं म्हणतात. तेव्हा पंढरीचं जे महात्म्य आहे ते इतकं महत्त्वाचं आहे की एका अभंगात तर असं म्हटलं आहे, आदे रचिले पंढरे मग वैकुंठ नगरी, रचिले पंढरे. म्हणजे पृथ्वी नव्हती तेव्हा पंढरी रचली, नंतर वैकुंठ नंतर निर्माण केलं, असं महात्म्य एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. तेव्हा पंढरी म्हणजे भूवैकुंठ आहे, भूमीवरचं वैकुंठ आहे. हे कसं निर्माण झालं तर कै एखादीने वैकुंठी जावे, तिही वैकुंठजी केले अगवे, माझेनी नामघोष गौरवे, धवळिले विश्व. साधू संतांनी त्याचं महात्म्य सांगून सांगून इथेच भूवैकुंठ निर्माण केलं. वैकुंठाला जाण्याची गरज नाही असं संतांचं म्हणणं आहे. इतकं पंढरीचं महात्म्य आहे. आणि ते महात्म्य जाणून घेण्यासाठी एक सखी दुसऱ्या सखीला म्हणते की मला हे सगळं जाणून घ्यायचं आहे की पंढरपूरचं एवढं मोठं आकर्षण कसं, आणि इतकी टकळी पंढरपूरची लागते, लागला टकळा पंढरीचा, असा एक अभंग आहे. तो आपण क्रमाने घेऊ एकदा या वारीमध्ये. तेव्हा असं वेळ लावणारं जे पंढरी नगरी आहे तर ते अगोदर मला जाणायचं आहे. तो देव तो आला कसा, कोणासाठी आला, का तिथे उभा आहे, तो काय करतो आहे, तो उभाच का बसलाच का नाही, या सगळ्या गोष्टी मला जाणून घ्यायचं आहे. देव जाणून घेतला पाहिजे आणि मग त्याला नमस्कार केला पाहिजे. अगोदर जाणावं आणि मग मानावं. देव मंदिरात दिसतो, पण जर जाणलं, त्याला जाणून दिसलं तर त्याचा आनंद काय वेगळाच असतो. म्हणजे जाणणं फार महत्त्वाचं आहे. नुसती मूर्ती दिसली मग हा देव आहे एवढं आपल्याला समजतं, पण तो सगुण आहे का, निर्गुण आहे का, काय त्याचं स्वरूप आहे, तो काय करतो, तो कसा प्राप्त होतो, या सगळ्या गोष्टी अगोदर जाणल्या पाहिजे. जाणणं म्हणजे ज्ञान, जाणणं म्हणजे जिज्ञासा, ज्ञातुम इच्छा, ती फार महत्त्वाची असते. आणि म्हणून एक सखी दुसऱ्या सखीला विचारते, का गं म्हणाले सखे, हे जे पंढरीचं महात्म्य इतकं आकर्षक, इतकं लोभस असं काय आहे, काय आहे, कसं काय हे निर्माण झालं, हे आकर्षण, आणि तिथली जी देवता आहे, तिथलं जे महात्म्य आहे ते एकदा सांग मला. तेव्हा ती सखी ज्ञानी होती आणि सांगणारी तिच्यापेक्षा ज्ञानी होती. तेव्हा ती सखी दुसऱ्या सखीला विचारते, सखी पोसे सखी येसी. सखी सखीला विचारते, ओभा ऐकेला संत मुखी. मी म्हणाले संतांच्या मुखातून पांडुरंग उभा आहे तिथं एवढंच ऐकलेलं आहे. योगे झाली 28, 28 युग झाली. क्रता त्रता द्वापर आणि कली, आता हे 4 युग जे शेवटचे आहेत त्यातले हे कलियुग चालू आहे. पण त्याच्याही अगोदर हा पांडुरंग तिथं विटेवर उभा आहे. योगे झाली 28, ओभा ऐकेला संत मुखे, आद्यापेवर कटावरे कर भीवरे तीर, वाळवंटी संत सभा सभा, देव का हो विटेवरी ओभा ओभा, देव का हो विटेवरी
ओभा ओभा. तर मी संतांच्या मुखातून हा विटेवर उभा आहे असं ऐकले. ते भिवरेचं तीर आहे हे मला माहिती आहे. तेव्हा हे काय आहे ग नेमकं याचं गुपित काय आहे. तेव्हा ती दुसरी सखी उत्तर देताना म्हणते, पोसू नका बाई, मला काय विचारू नकोस. मग म्हणले कोणाला विचारायचं, वेदाला विचारायचं का, तर वेदालाही नको विचारू. पोसू नका बाई वेदासी काही, कळलेची नाही शेष शिनला. जाहल्या सहस्र जिभा जिभा, देव का हो विटेवरी. ओभा ओभा. वेदाला काय विचारू नका, वेद नेती नेती म्हणती, त्याला हे ते समजलं नाही. शेष सहस्रमुखाचा वर्णिता भागला, तो वर्णन करायला गेला, त्याच्या 2 जिभा झाल्या तरी त्याला वर्णन करता आलं नाही. शेष शिनला जाहल्या सहस्र जिभा जिभा, देव का हो विटे बरे. ओभा ओभा. का गं म्हणाले, तिथे जेथे करिता ती गोपाळ काला, हरी नामे तयांचा गलबला. देव भावाचा भोकेला, मिळाले संत मदनारी. तो हरी आला तयांची या लोभा लोभा, देव का हो विटेवरी. ओभा ओभा. ज्या भूमीमध्ये पंढरी नगरीमध्ये गोपाळकाला होतो, हरिनामे तयांचा गलबला, हरिनामाचा गलबला होतो. देव भावाचा भुकेला आहे, मिळाले संत मदनारी. मदन आरी म्हणजे कामाचे शत्रू असणारे संत, म्हणजे कामावर ज्यांनी विजय गाजवले असे संत. काम क्रोध बंदी खाणी, तो कामने दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तेव्हा काम क्रोध हे आम्ही बंदीखाना दिलं म्हणून त्यांना मदन आरी असं म्हटले. मदन आरी, आरी म्हणजे शत्रू. असे जे संत आहे, मिळाले संत मदनारी, तो हरी आला तयांची या लोभा लोभा, देव का हो विटे बरी. ओभा ओभा. त्यांच्या लोभासाठी देव तिथे आलाय. आणि शेवटी म्हटलंय की त्या संतापैकी ज्यांचं आकर्षण जास्त होतं ते संत कोणते, की ज्याच्यासाठी तो देव आला. शेवटच्या चरणामध्ये असं म्हटलेलं आहे, हारे वैकुंठी हुने आला पुंडलिका लागुणे. पुंडलिकासाठी तो आला, वैकुंठाहून आला. ओभा राहिला झुणे, अजून उभा आहे. योगानो योगे भक्ता संगे, एका जनार्दनी संत शोभा शोभा, देव का हो विटेवरी. ओभा ओभा. देव का हो विटेवरी. ओभा ओभा. सखी सखेला विचारते, अगं म्हणाले वैकुंठाहून आला, पुंडलिकासाठी आला, अजून तो उभा आहे. युगानुयुगे भक्ता संगे, एका जनार्दनी संत शोभा. एकनाथ महाराज म्हणतात ही खरी संतांची शोभा आहे. तेव्हा असा जो भगवान भूवैकुंठ पंढरीमध्ये पुंडलिकासाठी आला, संत तिथे जमा होतात आणि जो काय मेळा भरतो तो हा आषाढी वारीचा 15 लाखांच्या पुढे हा सगळा जनसमुदाय वारकरी तिथे जमतात. आणि देहू आणि आळंदीवरून आत्ता प्रस्थान होऊन एकदा का ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, एकदा का तो नामाचा गजर सुरू झाला की त्यांची पंढरीपर्यंत ती भावसमाधी उतरत नाही. केव्हा कोणतं गाव आलं ते समजत नाही. नंतर मग ते संध्याकाळी कळतं की अरे सासवड आलं असं. म्हणजे ते गाव इतकं ते भावसमाधीमध्ये मग्न असतात. अशी जी वारी, असा जे पंढरीचा महात्म्य
म्हणून ते पंढरीचं महात्म्य आहे. पंढरीचं महात्म्य आकर्षक आहे, भावभक्तीचं आहे. तरी तो पंढरीशी जाय एक वेळ, असे एका अभंगात म्हटले. सुखा लागी करीशी तळमळ, तरी तो पंढरीशी जाय एक वेळ. एकदा तरी जा आणि ते वारकऱ्याबरोबर जा, मग तू अवघाची सुखरूप होसे, जन्मजन्मीचे दुःख विसरसी. अशी जी पंढरी नगरी आहे, तिकडे सगळ्यांची ओढ लागलेली आहे. पुढचा जो भाग आहे, पुढचा जो व्हिडिओ आहे, तो आपण नंतर करूया, उद्या करूया. आत्ता इथेच थांबूया आणि पंढरीच्या या महात्म्याचा आनंद घरबसल्या सगळ्यांनी घ्यावा. श्रवणाचा लाभ घ्या. एथ मोक्ष आहे आयता श्रवणाची माझी. तेव्हा घरी बसल्या आनंद. ज्यांना काही कारणामुळे वारीला पायी जाता येत नाही, त्यांनी घरी बसल्या वारीचा आनंद, वारीचं ज्ञान, अभंगाचे अर्थ, पंढरीचं महात्म्य, संतांचं महात्म्य, वारकऱ्यांचं महात्म्य हे सगळं ऐकलं तर मोक्ष आयता मिळेल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.